धन्यवाद ताई. हो, आवाज येतोय मला. बरं, मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा आश्वासन दिलंय. मी पुन्हा एकदा तुम्हाला ऐकवते मुख्यमंत्री काय म्हणालेत, त्यानंतर मला तुमची प्रतिक्रिया यावर हवी आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ त्या ठिकाणी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी तुमचा कितपत विश्वास आहे? आधी आपण मुख्यमंत्र्यांनी नेमकी शपथ काय घेतली, काय म्हणाले ते पाहूया. कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता. कारण हे सर्व आपले आहेत, सर्व समाज बांधव आपले आहेत. आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. जरांगे पाटील, मी आता तुमच्याकडे येते. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन तिथे ते नतमस्तक झाले. त्यांनी छत्रपतींची शपथ घेतलेली आहे आणि इतर कोणावरही अन्याय न करता, कोणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तुमची प्रतिक्रिया? नाही, त्यांचं बरोबर आहे, ते बरोबरच बोललेत की कोणाचं काढून घेणार नाहीत आणि टिकणारं देणार. बरोबर आहे. कारण मंडल कमिशननं ओबीसींना 14% आरक्षण दिलं होतं, त्यामुळे त्यांचं काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. ते मुख्यमंत्री साहेब जे बोलले आता, जे तुम्ही मला सांगितलं की ते बरोबरच आहे की आम्हाला त्यांचं काढून नकोच आहे, परंतु मंडल कमिशननं कायदेशीर त्यांना जे आरक्षण दिले ते द्या. उर्वरित माझ्या मराठा समाजाचं आरक्षण येते, कारण पूर्वीपासून मराठा समाजा ओबीसी ते फक्त कोणी मान्य करत नव्हता. आता त्यांनी छत्रपतींची शपथ वाहिली, मी काय ऐकलं नाही. मी लगातार कार्यक्रमात आपले कॅमेरामनला आपण विचार, आपले प्रतिनिधी साहेब सोबत आहेत. आत्ताही आम्ही पारगाव म्हणून बीड जिल्ह्यातल्या गावामध्ये आत्ता आहेत. आमचा रात्रंदिवस कार्यक्रम सुरू आहेत, मला बघायला वेळ मिळाला नाही. परंतु जर त्यांनी छत्रपतींची शपथ वाहिली असेल तर ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. परंतु आम्हाला आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते पाहिजे. तुम्ही जर 50%च्या वर किंवा असा काही प्रकार असेल तर ते मात्र आम्हाला मराठा समाजाला मान्य नाही, कारण ते टिकतच नाही. किती दिवस माझ्या मराठा जातीवरती तुम्ही अन्याय करणार आहेत आणि मराठा जातीला किती दिवस तुमच्यामुळे त्रास होणार आहे? कारण हे आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेले. कारण आमच्या लेकरा बाळांनी असं काय पाप केलंय की आम्हाला हक्काचं आरक्षण असतानाही आम्हाला दिलं जात नाही? आम्ही सगळे निकष पार केलेले मराठा समाजानं आरक्षणाचे सगळे, त्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काचं. आणि उद्या आम्ही आमच्या भूमिकेवरती मराठा समाज ठाम आहे. माझ्या मराठा समाजानं मुख्यमंत्री साहेबाचा शब्द आणि त्या शब्दाचा सन्मान करून मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारनं आणि राज्यातल्या सगळ्या पक्षानं ठराव करून आमच्याकडून वेळ घेतला होता की फक्त 30च दिवस द्या. आम्ही त्यांना 40 दिवस दिले होते, 40. त्यामुळे माझ्या मराठा समाजाने यांचा सन्मान केलेला आहे. आता आमचा सन्मान आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी करावा ही आमची प्रामाणिक मागणी भावना आहे. कारण ते शब्दाला पक्के आहेत असे मराठा समाजाची एक भावना झालेली की मुख्यमंत्री साहेबांनी एकदा शब्द दिला ते बदलत नाही. त्यांनी त्या शब्दाला खरं भरावं. आज रात्र आणखीन त्यांच्या हातामध्ये, त्यांनी रात्रीत का होईना मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि आमच्या मराठा समाजाचा सन्मान करावा. नसता आम्ही मात्र मराठी आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबत नाहीत, कारण आम्ही सुद्धा लढायला आता उद्यापासून सज्ज झालेलो आहे. जरांगे पाटील, खूप मोठं पाऊल मुख्यमंत्र्यांनी इथे उचललं. तुम्ही पाहिलं असेल कदाचित की छत्रपतींसमोर जाऊन मुख्यमंत्री नतमस्तक झाले. त्यांनी छत्रपतींची शपथ घेतलेली आहे. तुम्ही आता मगाशी म्हणालात की तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वासही आहे की ते तुम्हाला आरक्षण देतील. मग आता तुमचं आंदोलन तुम्ही थांबवणार का? नाही, काय संबंध आहे? आम्ही साहेबांनी आम्हाला किती दिवसाचा वेळ मागितला? आम्ही दिलता 4 दिवसाचा.
त्यानंतर ते 15 दिवसावरती आले. नंतर सगळ्या पक्षांना आणि सत्ताधाऱ्यांना मिळून ठराव पारित केला की 1 महिन्याचा वेळ द्यावा, तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण आम्ही मराठा समाजाला द्यायला तयार आहेत. आम्ही मराठा समाजानं मोठं मन दाखवलं आणि एक बैठक घेऊन मराठा समाजाने ठरवलं की जर आपल्या लेकराबाळाचं कल्याण होणार असेल तर मी समाजाला विचारलं, आपण यांना 1 महिन्याचा वेळ द्यायचा का? समाजानं सांगितलं, पाटील ती 40 वर्ष गेले, जाऊ द्या यांना 1 महिना देऊन टाका. आम्ही 10 दिवस जास्तीचे दिले, 10 दिवस, 1-2 दिवस नाही. मग आता आम्ही थांबू शकत नाही. हा एक ठीक आहे, त्यांनी जर आता मी खरंच बघितलं नाही, माझ्या जीवनात मी कधी खोटं बोलत नाही. मला काय करायचं मी माझ्या समाजासमोर बोलत असतो, उघड काय बोलायचं ते, कारण मी गद्दारी करत नाही. मी खऱ्यानंच त्यांनी काय नतमस्तक झाले छत्रपतींसमोर ते काय मी खऱ्यानंच बघितलं नाही की मी लगातार कार्यक्रमाचे सकाळपासून चौंडीपासून कार्यक्रम करतो. मी धनगर बांधवाच्या कार्यक्रमाला आज होतो, मी आत्ताही कार्यक्रम मी बघितलं नाही. पण त्यांनी जर शपथ वाहिली असेल तर चांगली गोष्ट आहे ती, आम्ही त्यांचा सन्मान करतो. परंतु आम्ही आंदोलन हे मात्र थांबवणार नाहीत. तुम्हाला आरक्षण मात्र आमच्या वेळेत द्यायला लागणार नसतं. आम्ही उद्यापासून सज्ज लढायला. जरांगे पाटील, ही खूप मोठी गोष्ट आहे की आश्वासन देणं किंवा अशी शपथ घेणं. मात्र अगदी व्यासपीठावर संपूर्ण महाराष्ट्र पाहत असताना छत्रपतींच्या पुतळ्यासमोर जाऊन तिथे मुख्यमंत्री नतमस्तक झाले. त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली की मराठा आरक्षण मी देणारच, कोणावरही अन्याय न करता. तुम्ही थोडंसं पुन्हा एकदा ऐका. शक्य झालं असतं तर मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील त्या ठिकाणी दाखवला असता. मी आमच्या रिपोर्टरला सांगेन की मागे जाऊन थोडंसं TV 9 वर तो रिपोर्टरने तुम्हाला तो व्हिडिओ देखील दाखवावा. मात्र मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला ऐकवते की मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले. कुणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता. कारण हे सर्व आपले आहेत, सर्व समाज बांधव आपले आहेत. आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. जरांगे पाटील, ही खूप मोठी गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर एका व्यासपीठावर छत्रपतींच्या समोर जाऊन नतमस्तक होणं आणि त्यांची शपथ घेणं सगळ्यांच्या समोर, ही एक मोठं पाऊल आहे मुख्यमंत्र्यांचं. तर अशा वेळेला त्यांनी जर चर्चेसाठी तुम्हाला बोलावलं तर तुम्ही याल का किंवा चर्चेसाठी तयार असाल का? नाही ताई, चर्चा झालेल्या आहेत भरपूर. पण पुन्हा पुन्हा मराठा समाजाच्या वतीने सांगतो की तुम्ही बोलतात त्याप्रमाणे हे मोठं पाऊल आहे, हे सत्य आहे की मुख्यमंत्री साहेबांना छत्रपतींसमोर जाऊन शपथ घेणं आणि मराठा समाजावर अन्याय करणार नाही, आरक्षण देणार, टिकणारं देणार. आणि हे योग्य आहे, कारण आम्हाला माणुसकी माहीत आहे मराठ्यांना. आमची संस्कृती आहे की समोरच्याचा सन्मान केला पाहिजे. परंतु आंदोलन मात्र आम्ही थांबवणार नाहीत, यासाठी की माझा समाजसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा एक गोष्ट खरी आहे की त्यांनी आज मोठं विधान केलं आहे की हे महाराष्ट्रात कधी कोणी केलं नसेल. छत्रपतींसमोर नतमस्तक होऊन मी मराठ्यांना आरक्षण देऊन म्हणून शपथ आत्तापर्यंत कोणी घेतली नसेल. हे मोठं विधान आहे. त्यांचाही आम्ही सकारात्मक पद्धतीनं आदरही करतो आणि सन्मानही करतो. पण याचा अर्थ आमच्या लेकराबाळांच्या सुद्धा जीवनाचा प्रश्न आहे, आम्हाला आमच्या लेकराबाळाचं सुद्धा बघायला लागणार आहे. म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं असणारं आरक्षण तुम्ही द्या. आमची एवढीच माफक तुमच्याकडं मागणी आहे. आमची तुमची काय वैयक्तिक काही दुश्मनी नाही आहे, परंतु माझ्या लेकरांचे, माझ्या मराठा समाजाच्या लेकरांचे या आरक्षणामुळे जर मुर्दे पडणार असेल तर आम्ही मागं सरकायचं कोणत्या हेतूनं, आणि आम्ही मागं सरकून आमच्या लेकरांचा वाटोळं करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला? आम्ही आमच्या लेकराचं आता वाटोळं नाही करू शकत. कारण आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, त्यांनी जे पाऊल उचललं, त्यांनी जे शपथा घेतल्या, ते जे नतमस्तक तिथं होऊन झालेत, त्याबद्दल मराठा समाजाचा काय आक्षेप असण्याचं कारणच नाही. मराठा समाजासाठी ती एक आनंदाचीच बाब आहे आणि मराठा समाज त्यांचं कौतुकसुद्धा करतोय. मराठा समाजाने ही गोष्ट सकारात्मक पण घेतली. परंतु वेळ म्हणून असं किती दिवस? कारण 70 वर्षापासून हेच चाललंय. प्रत्येक सरकार येणार आणि आम्हाला सांगणार
तुम्हाला आमच्या वर्षी देतो, पुढच्या वर्षी देतो, 15 दिवसांनी देतो, 20 दिवसांनी येतो. हा ठीक आहे, शिंदेसाहेब एक दिलेला शब्द पाळतात, याबद्दल काही आक्षेप असण्याचं आमचं काही कारणच नाही. परंतु याचा अर्थ असाही नाही की माझ्या समाजाच्या लेकराचं वाटलं होईल इथपर्यंत आम्ही मागं सरकावं, मात्र हे आमच्याकडून शक्य नाही. आता हे आंदोलन शांततेत हे काय उग्र करणार नाही आहेत आम्ही, त्यामुळे त्यांना काही धाक पडण्याची आवश्यकता नाही. परंतु जरांगे आरक्षण आम्हाला पाहिजे. तुम्हाला जो वेळ पाहिजे तो आम्ही दिलाय, हां त्यापेक्षाही जास्त आम्ही दिलाय. परंतु आता आम्ही काय थांबणार नाही आहेत. हा त्यांचा सन्मान करून सांगतो, थांबणार नाही आहेत. त्यांनी तातडीनं तोडगा काढावा, आमची एवढीच अपेक्षा आहे. आणि बाकी आमची अपेक्षा काय नाही. फक्त आरक्षण मागितलं आम्ही काय त्रास देण्याच्या भूमिकेत उतरलेलो नाही आहे. जरांगे पाटील, आजचा अल्टिमेटम होता, आजचा हा दिवस संपलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामधून स्पष्ट केलं की मराठा समाजाला आम्ही टिकणारं आरक्षण देणार. शिंदे समिती कामही करते यावर. छत्रपतींची शपथ सुद्धा त्यांनी यावेळेला घेतलेली आहे. तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री शब्द पाळतील, यावर आपला पूर्ण विश्वासही आहे. मग तरीही तुमचं आंदोलन सुरू राहणार का? तुम्ही असं म्हणाला होतात की पुढचं आंदोलन सरकारला पेलवणार नाही. बरोबर आहे. कारण मी पुन्हा तेच सांगतो की त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, म्हणूनच मराठा समाजाने त्यांना 40 दिवस दिलेले. त्यांच्याबद्दल आदर नसता तर मराठा समाजाने त्यांना 1 दिवसही दिला नसता. मी जरी वेळ दिला असला तरी मी माझ्या समाजाला विचारून दिलं, कारण मी त्या समाजाला मायबाप मानतोय. म्हणून आता आम्ही का थांबावं ही आमच्या पुढचा मोठा प्रश्न आहे. आम्ही का थांबावं? आवाज येतोय? जी जी, येतोय जरांगे पाटील, बोला.